नमस्कार मित्रांनो, आज आपण वयवारी या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. तो प्रश्न असा आहे, 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते, तर त्यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर 4:7 असेल, तर त्यांच्या वर्तमान वयातील फरक काढा. म्हणजे वर्तमान वयातील काय करायचं, आपल्याला फरक काढायचा आहे. तलाठी भरती 2023च्या परीक्षेत हा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. या प्रश्नामध्ये आपण एक्स वगैरे काही नाही मानायचं, थोडा डिफरंट मेथडने आपण हा प्रश्न सॉल्व करणार आहे. तर बघू आता हे जर स्टेप बाय स्टेप आपण सोल्युशन बघूया. आता बघा, सुषमा आणि रेशमा दिले बरोबर. 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाचं कसं आहे, अर्धे. म्हणजे रेशमाचं वय समजा आपण 2 मांडलं तर सुषमाचं वय किती होणार आहे, 1 होणार आहे. आणि रेशमाच्या वयाच्या सुषमाचं वय कसं आहे, अर्धे. 2चे अर्धे किती, 1 आहे. हे किती वर्षापूर्वी आहे, 10 वर्षापूर्वी आहे. तर 10 वर्षापूर्वी लिहा, 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी यांच्या सुषमा व रेशमा यांचे वय गुणोत्तर किती दिले, 1:2 दिले. ठीक आहे. पुढे प्रश्न काय म्हणतो, तर त्यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर किती, 4:7 आहे. म्हणजे वर्तमानमध्ये त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले आपल्याला, 4:7 दिले. ठीक आहे. तर लिहा आता, सुषमाचे वय 4 होते, मग रेशमाचे किती आहे, 7 आहे. हे कधी वर्तमानमध्ये, तर लिहा वर्तमानमध्ये. पूर्वी दिले तर वरती लिहा, नंतर लिहिलं तर खाली लिहायचं. ठीक आहे. पूर्वी म्हणजे वर्तमानच्या पहिले येणार आणि नंतर लिहिलं तर वर्तमानच्या खाली लिहायचं रेशो आपल्याला. ठीक आहे. तर आता पुढची स्टेप काय बघा. आता वर्तमानमध्ये सुषमा व रेशमा यांच्या वयातील फरक किती आहे, सुषमा व रेशमा यांच्या वयातील फरक किती, 3चा आहे ना. पण 10 वर्षापूर्वी सुषमा व रेशमा यांच्या वयातील फरक किती आहे, 10 वर्षापूर्वी यांच्या वयातील फरक किती, 1चा आहे ना. 2मधून 1 गेले, 1 राहिला. आणि 7मधून 4 गेले, 3 राहिले. म्हणजे वर्तमानमध्ये सुषमा व रेशमा यांच्या वयातील फरक 3 आहे आणि 10 वर्षापूर्वी सुषमा व रेशमा यांच्या वयातील फरक किती, 1चा आहे. तर तुम्ही मला सांगा, वयातील फरक नेहमी कसा असतो, सारखा असतो. आणि ह्या मेथडमध्ये तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर वयातील फरक सारखा नसेल तर तो आपल्याला काय करायचं, सारखा करायचा आहे. आता सारखा कसा करायचा बघा. आता एकाला कितीने गुणाकार करायला लागेल, तर 3 होईल. तर तुम्ही बोलता तर 3ने गुणाकार करायला लागेल. म्हणजे सुषमा आणि रेशमा यांचे 10 वर्षापूर्वीचं वय किती, 1:2 आहे ना. मग ह्याला आपण 3ने गुणाकार केला तर एकाला 3 बनवण्यासाठी कितीने गुणाकार करायला लागेल, 3ने गुणाकार लागेल. ह्या दोघांच्या गुणोत्तराला पण कितीने गुणाकार करायला लागेल, 3ने गुणाकार करायला लागेल. बघा आता, 3 1 3, 3 2 6. म्हणजे आपण हे दोन्ही गुणोत्तराला 3ने गुणाकार केला. ठीक आहे. मग नवीन गुणोत्तर किती आलं, 3 1 3, 3 2 6. आता बघा, या दोघातील फरक किती आला आहे, 3तनं 6 गेले. बघा आता, 7नं 3 गेले, किती फरक आला, 3 आला. आणि म्हणजे 10 वर्षापूर्वी ह्यांच्या वयातील फरक 3चा झाला आता. आणि वर्तमानामध्ये पण ह्यांच्या वयातील फरक किती झाला, 3चा झाला आहे. मग ही स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची. जर फरक समान नसेल तर आपल्याला फरक कसा करायचा आहे, समान करायचा आहे. आता जे जुने गुणोत्तर होते त्याला काय करायचं, आपण विसरून जायचं. ठीक आहे. आता पुढची स्टेप काय बघा. आता रेशमाचं वय 6 होते, आता किती आहे, 10 वर्षापूर्वी 6 होते आणि वर्तमानमध्ये किती, 7 आहे. म्हणजे कितीने वाढ झाली, 6चे 7 झाले. म्हणजे किती वर्षांनी वाढ झाली, 1 वर्षांनी वाढ झाली. बरोबर. तसंच बघा, सुषमा पण आता पहिले 10 वर्षापूर्वी 3ची होती, आता वर्तमानमध्ये सुषमाचं वय किती, 4 आहे. म्हणजे 3पासून किती झाले, 4 झाले. मग कितीची वाढ झाली, 1ची वाढ झाली. पण प्रश्नामध्ये काय दिले बघा, 10 वर्षापूर्वी दिले. म्हणजे वर्तमान आणि 10 वर्षापूर्वी, मग वर्षातील फरक कितीचा आहे, 10 वर्षाचा फरक आहे ना. आता बघा, 2026 चालू आहे, समजा 2026 चालू आहे. 10 वर्षापूर्वी आपण गेलो तर किती होईल, 2016 होणार आहे. वर्षातील फरक किती, 10चा आहे ना. पण आता हे लोक तर 1 वर्षाने वाढतात आहे. मग ह्याला पण काय करायचं आहे, या फरकाला पण आपण काय करायचं आहे, 10 वर्षामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता 1 वर्षाने वाढलं आणि ह्याला 10 वर्षाने वाढवायचं आहे. एकाला कितीने गुणाकार केला तर 10 होतील. मग तुम्ही बोला सर 10ने गुणाकार करा. 10ने गुणाकार केला मग 10चा होईल ना. समजा एकाला 10ने गुणाकार केला, मग ह्यांच्या गुणोत्तराला पण कितीने गुणाकार करायला लागेल, 10ने गुणाकार करायला लागेल. आता बघ, 4ला 10ने गुणाकार केला तर किती, 4ला पण 10ने गुणाकार करायला लागेल, 7ला पण काय करायला लागेल, 10ने गुणाकार करायला लागेल. 4 10 40, 7 10 70. बरोबर. आता बघा तुम्ही
इथं पण 10ने गुणाकार केला तर किती होईल? 60 होईल. 60 होईल आणि इथं 70 होईल. मग 60चे 70 झाले. मग 10 वर्षाचा फरक आला का नाही? मग फरक पण आपण सॅटिस्फॅक्शन झालं म्हणजे प्रश्नानुसार. आता बघा पुढे प्रश्न का म्हटलं तर त्यांच्या वर्तमान वयातील फरक काढा. हे वर्तमान वय फरक काढायचं आहे. आता फरक बरोबर फरक किती आहे? 70 वजा 40 म्हणजे किती वर्षाचा फरक आला? 30 वर्षाचा फरक आला का नाही? हे काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर आहे? 4 हे बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. हे झालं आपलं बेसिक मेथड. आता ऑप्शनने आपण कसं आपण सोडू शकतो ते पण बघू शॉर्ट मॅटर. आता बघा वर्तमानमध्ये बघा तर त्यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर किती? 4 आणि 7 आहे. ह्या दोघांमध्ये फरक किती आहे? 4 आणि 7मध्ये 3चा फरक आहे ना. 3चा फरक आहे. तर मग ऑप्शनमध्ये चेक करा. 3च्या पटीतील आपल्याला संख्या ऑप्शनमध्ये चेक करायची. 3च्या पाड्यात 20 येतात का? नाही. तर मग हे ऑप्शन नसणार आहे. 3च्या पाड्यात 25 येतात का? नाही. हे पण ऑप्शन नसणार आहे. 3च्या पाड्यात 35 येतात का? नाही. हे पण ऑप्शन आहे. 3च्या पाड्यात 30 येतात का? हा. 3च्या पाड्यात 30 येतात म्हणून चौथंच हे ऑप्शन असणार आहे. पण ऑप्शनमध्ये 3च्या पाड्यातले 2 ऑप्शन दिले तर आपल्याला ते सोडवणं योग्य म्हणजे सोडवताना थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तुम्ही ह्या मेथडने पण जाऊ शकता किंवा ऑप्शनने चेक करा. एकच ऑप्शन असलं तर ते नक्कीच तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. थँक्यू.